नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भास अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बघा, आजच्या या लेक्चरमध्ये आपण विश्व आणि विश्व निर्मितीबद्दल दिले गेलेले सिद्धांत हे डिस्कस करणार आहोत. बघा, जॉग्राफी हा असा सब्जेक्ट आहे की यामध्ये NCERT बेस्ड जे क्वेश्चन असतात, ज्यामध्ये छोटे छोटे फॅक्ट्स तुम्हाला विचारले जातात, अशा प्रश्नांची संख्या ही जास्त असते. मग आपण अशीच एक सिरीज सुरू केलेली आहे यूट्यूबवर, ज्यामध्ये आपण NCERT मधले जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, ज्यावर राज्यसेवा वारंवार क्वेश्चन विचारतात, तर ते टॉपिक आपण डिस्कस केलेले आहेत. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण जे आपल्या थिअरी आहेत, युनिवर्सच्या थिअरी, म्हणजेच विश्वाची निर्मितीवर आधारित असलेल्या थिअरी, त्या आपण बघणार आहे. कारण जर तुम्ही PYQ ॲनालिसिस करत असणार तर तुमच्या लक्षात येणार की बरेचदा राज्यसेवेने तुम्हाला सिद्धांतांची नावे दिलेली आहेत आणि तुम्हाला विचारलं आहे की हा सिद्धांत कोणाचा आहे, म्हणजे जोड्या लावा स्वरूपात प्रश्न आलेले आहेत. तर अशा पद्धतीचे प्रश्न आयोग विचारते. मग आपण आज तोच पोर्शन कव्हर करणार आहोत. तर यामध्ये आपण डिस्कस करू की विश्व आपण कशाला म्हणतोय ते, आणि विश्वाबद्दल ज्या थिअरीज आपल्याला दिल्या आहे त्या थिअरी आपण बघणार आहे. म्हणजेच बेसिकली बघा, आजच्या या लेक्चरमध्ये आपण क्लास 11 क्लास 11 च्या ज्या थिअरी आहे, क्लास 11th NCERT, तर हे आज आपण कव्हर करू. ठीक आहे. मग आता बघा, विश्व आपण कशाला म्हणतो किंवा युनिवर्स आपण कशाला म्हणतो. आता विश्व म्हणजे काय, तर आपण आपल्याला NCERT मध्ये सिंपल एक अशी व्याख्या दिलेली आहे. बघा, विश्व म्हणजेच सर्व पदार्थ. आता सिंपल आहे की जे काही कन्सेप्ट आता तयार झालेले आहेत, म्हणजे जे आपण फिजिक्समध्ये स्टडी करतो किंवा आपण जॉग्राफीमध्ये स्टडी करतो. बघा, स्पेस, ठीक आहे, त्यानंतर टाइम, त्यानंतर डिस्टन्स. आता ह्या जे संकल्पना आहेत किंवा हे जे कन्सेप्ट आहे, हे सर्व कुठून आलेले आहे, तर हे सर्व विश्वाच्या निर्मितीपासून आलेलं आहे. तर म्हणून आपण सिंपल काय म्हणू, किंवा बघा, ॲटम आहे, मॉलिक्युल्स आहेत, पार्टिकल्स आहे, हे सर्व म्हणजे काय, तर हे सर्व म्हणजे विश्व. तर सिंपल आपण काय म्हणू शकतो की आपण कशी व्याख्या करतो की विश्व कशाला म्हणायचं, युनिवर्स कशाला म्हणायचं. तर सरळ सरळ आहे की ज्या काही सर्व गोष्टी आपल्याला आढळून येत आहे आज, किंवा ज्या काही गोष्टी अशा काही ठराविक गोष्टींच्या संबंधित आहे किंवा निगडीत आहे, अशा सर्व गोष्टींना आपण विश्व म्हणणार आहेत. त्यामुळे विश्व म्हणजे काय, तर बघा इथेच आपण दिलेलं आहे, विश्व म्हणजे सर्व पदार्थ. मग त्यामध्ये अवकाश पण आलं, त्यामध्ये ऊर्जा पण आली, त्यामध्ये वेळ देखील आली. म्हणजे जी काही एनर्जी होत आहे, जी काही उष्णता येत आहे, जे काही टेम्परेचर आहे, डिस्टन्स आहे, वेलॉसिटी आहे, टाइम आहे, हे सर्व गोष्टींनी मिळून जे तयार झालेलं आहे ते म्हणजे विश्व. किंवा रॅदर आपण असं देखील म्हणू शकतो की विश्वाचा अभ्यास करण्यासाठी मग आपण काय केलेलं आहे, या संकल्पना तयार केलेल्या आहे. ठीक आहे. मग आता हे जर विश्व आहे, तर या विश्वाबद्दल तुम्हाला कोणती कोणती माहिती होते, तर बघा, विश्वाची जी उत्पत्ती आहे ही जवळपास कधी झालेली आहे, तर ही 13.8 अब्ज वर्षांच्या आधी निर्मिती झालेली आहे, असा आपण एक अंदाज मांडू शकतो. म्हणजेच काय, तर हे गृहीतके आहे. बघा, गृहीतके म्हणजे काय असते की आपण एक अंदाज लावतो, एक स्पेक्युलेशन लावतो की ज्या काही गोष्टी आपल्या निरीक्षणात येत आहेत, ज्या काही गोष्टींना आपण ऑब्झर्व करू शकत आहे, किंवा ज्या काही गोष्टी आजूबाजूला आपल्याला दिसत आहेत, तर या सर्वांचा जर आपण एक डिटेल ॲनालिसिस केला, अभ्यास केला, तर आपण काही गोष्टींबद्दल एक अंदाज लावू शकतो की एखादी पर्टिक्युलर गोष्ट जी आहे ही अशा पद्धतीने घडलेली असणार. दॅट इज स्पेक्युलेशन. तर हे जे स्पेक्युलेशन आहे, तर त्यांना आपण म्हणतो गृहीतके. मग गृहीतके म्हणजे काय, की हे लावलेले अंदाज आहेत, ज्या काही एक्झिस्टिंग गोष्टी आहे, ज्या गोष्टी सध्या दिसत आहेत, ज्या गोष्टींचा तुम्ही अनुभव करू शकताय, तर यावरून लावलेले अंदाज आहे की पर्टिक्युलर जी घटना आहे किंवा पर्टिक्युलर जी गोष्ट आहे ती अशा पद्धतीने घडलेली असेल. आणि सिद्धांत काय असतात, बघा, एखाद्या गोष्टींचे सिद्धांत देतो आपण. जे गृहीतके म्हणजेच काय झालं, हायपोथेसिस, आणि सिद्धांत म्हणजे काय झालं, तर ही झाली थिअरी. मग थिअरीमध्ये काय डिफरन्स असते, तर बघा, थिअरी म्हणजे काय, तर याला स्ट्रॉंग प्रूफ आहेत, याला इव्हिडन्सेस आहेत, ज्या ज्या गोष्टींचे इव्हिडन्सेस आहे, ज्या ज्या गोष्टींचे प्रूफ आहे, जी गोष्ट आपण सिद्ध करून दाखवू शकतो, ती म्हणजे झाली सिद्धांत, दॅट इज थिअरी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेस्टिंग. टेस्टिंग म्हणजे काय, की एखादी गोष्ट जर तुम्ही एक विथ फुल कॉन्फिडन्स सांगताय की ही घटना अशी घडलेली आहे, आणि त्याबद्दल जर का तुम्ही पुरावे सादर करत असणार, तुम्ही
ती गोष्ट सिद्ध करून दाखवत असणार की एवढ्या पर्टिक्युलर तापमानामध्ये, एवढ्या पर्टिक्युलर घनतेमध्ये ही गोष्ट अशाच प्रकारची होते. हे जर का तुम्ही प्रूफ करून दाखवू शकत आहे, सिद्ध करून दाखवू शकत आहे, तर हे वारंवार करता यायला पाहिजे. कारण जर सर्व गोष्टी अशाच पद्धतीने घडल्या आहे, हे जर तुम्ही एकदम कॉन्फिडंटली सांगत आहे, तर ही ऑल टाइम तशी झाली पाहिजे. म्हणजे तुम्हाला हे वारंवार सिद्ध देखील करता आलं पाहिजे. तर ज्या ठिकाणी ह्या दोन गोष्टी असतात त्याला आपण म्हणतो थिअरी. म्हणजे एक सिंपल लँग्वेजमध्ये समजायचं झालं तर ती झाली थिअरी. पण गृहीतके म्हणजे काय? तर गृहीतके म्हणजे आपल्याकडे स्ट्रॉंग इव्हिडन्सेस नाही आहे किंवा आपण त्याला स्ट्रॉंगली परत परत सिद्ध पण करून दाखवू शकत नाही की असंच घडलेलं आहे. पण जे काही प्रेझेंटमध्ये आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरून जर आपण एक अंदाज सांगू शकतोय की एखादी गोष्ट या पद्धतीने घडली, तर त्याला आपण म्हणतो गृहीतके. मग आता आपल्याला जे विश्वनिर्मितीचे बघायचे आहे, तर तसं प्रॅक्टिकली बघायला झालं तर आपण विश्वनिर्मितीबद्दलची गृहीतके बघतो. गृहीतके म्हणजे काय? तर बघा, हे अगदी सुरुवातीच्या काळापासून दिलेल्या ह्या थिअरी आहे किंवा सिद्धांत आहे. आता याला जरी आपण म्हणताना थिअरी म्हणत असलो तरी हे इन रियालिटी काय आहे? तर हे इन रियालिटी हायपोथेसिस आहेत, गृहीतके आहेत. का बरं? कारण जे काही शास्त्रज्ञ आहेत तर त्या शास्त्रज्ञांनी जे संशोधन केलं किंवा त्यांना ज्या गोष्टी लक्षात आल्या, त्यांनी ज्या गोष्टींचे निरीक्षण केले, तर ह्या सर्व गोष्टी एकमेकांना जोडून त्यांनी एक अंदाज मांडला की ही पर्टिक्युलर गोष्ट अशा अशा पद्धतीने घडलेली असणार. सपोज एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. बघा, पृथ्वीची उत्पत्ती. आता पृथ्वी कशी निर्माण झाली? मग पृथ्वी कशी निर्माण झाली तर याबद्दल ठोस पुरावा कोणाकडेच नाही आहे की ही अशाच प्रकारे तयार झाली आहे किंवा याच पर्टिक्युलर ड्युरेशन मध्ये तयार झालेली आहे. मग आपण काय करतो की पृथ्वीवर सध्या जी काही इव्हिडन्सेस आहे, ज्या काही घटना किंवा वनस्पतीचे अवशेष म्हणा, प्राण्यांचे अवशेष म्हणा, ज्या काही वस्तू आपल्याला दिसत आहेत, तर या सर्वांच्या आधारावर, सर्वांचा ॲनालिसिस करून आपण एक अंदाज लावू शकतो की पृथ्वीची उत्पत्ती या पर्टिक्युलर कालखंडामध्ये अशी अशी झालेली असणार किंवा विश्व असं तयार झालेलं असणार किंवा हा ग्रह अशा प्रकारचे असणार. तर सुरुवातीला म्हणते मी, तर सुरुवातीच्या कालखंडापासून हे जो खगोलाचा अभ्यास करण्यात आला, हा अंदाजावर करण्यात आला किंवा ज्या काही गोष्टी आपल्या लक्षात येत आहे, निरीक्षणास येत आहे, त्याच्या आधारावर करण्यात आला. त्यामुळे विश्व निर्मितीचे जे सिद्धांत आहे की विश्व कसे तयार झाले, तर हे एक प्रकारची गृहीतके आहे. ही काय आहे? एक प्रकारची गृहीतके आहे. म्हणजेच हे एक प्रकारचे हायपोथेसिस आहे. येते का लक्षात? कारण हा अगदी सुरुवातीचा पिरियड आहे आणि या सुरुवातीच्या पिरियडमध्ये टेक्नॉलॉजी फारशी डेव्हलप झालेली नव्हती, आर्टिफिशियल इंटेलिजन्स नव्हतं, मोठे मोठे जे स्ट्रॉंग टेलिस्कोप आहेत तसे टेलिस्कोप नव्हते, जे सॅटेलाइट आहे किंवा जे रॉकेट लॉन्चिंग, हे सगळ्या गोष्टी नव्हत्या. तर त्यामुळे हे वर जे आहे, ज्याला आपण विश्व म्हणतो, तर हे विश्व कसं आहे, हे विश्व कशापासून तयार झालेलं आहे, विश्वाचे घटक नेमके कोणते कोणते आहे, तर याबद्दल ठोस पुरावे कोणतेच नव्हते. मग आपण त्याची माहिती कशी एकत्रित केली? तर सध्या पृथ्वीवर राहून आपल्याला ज्या काही गोष्टी दिसत आहेत किंवा घडत आहेत, तर त्याचा एक अंदाज लावून आपण सांगितलेलं आहे की विश्व म्हणजे असं असणार की ज्यामध्ये सर्व पदार्थ आहे. त्यानंतर याची उत्पत्ती जवळपास 13.8 अब्ज वर्षाच्या आधी झालेली असणार. त्यानंतर या विश्वाचा विस्तार किती आहे, म्हणजे किती मोठा आहे हे विश्व, तर याचा आपण एक सांगतो की 250 प्रकाश वर्ष म्हणजेच लाईट इयर एवढा त्याचा काय असेल, विस्तार असेल, अशी माहिती आपण विश्वाबद्दल सांगतो. मग आता बघा, आपल्याला डायरेक्टली बघायचं आहे की या विश्वाची निर्मिती झाली कशी, म्हणजे विश्व तयार कसं झालं, आणि याबद्दलचे आपल्याला थिअरी बघायचं आहे. तर थिअरी म्हणजेच काय, तर आपल्याला बघायचं आहे एक प्रकारचे गृहीतके. मग आता गृहीतके बघत असताना किंवा थिअरी बघत असताना बघा, आपण त्याला दोन विभागांमध्ये वर्गीकृत करतो. म्हणजेच काय, तर आपल्याला विश्व निर्मितीचे सिद्धांत बघायचे आहेत, थिअरी, आता हे जे थिअरी आहे विश्व निर्मितीचे, याचे आपण दोन भागांमध्ये वर्गीकरण करतो. बघा, पहिलं वर्गीकरण ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो अर्लियर थिअरी. ठीक आहे, अर्लियर थिअरी म्हणजेच काय, तर मराठीमध्ये याला रेफर केलाय की प्राचीन सिद्धांत असं म्हणतो आपण याला. आणि त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो मॉडर्न थिअरी, म्हणजेच याला आपण म्हणणार आधुनिक सिद्धांत. येतंय लक्षात? मग आता हे काय आहे किंवा आपण असंच का वर्गीकरण केलं याचं, बघा, बरं ठीक आहे, इथं लिहिते मी
याचं असं वर्गीकरण का करण्यात आलं, तर यामध्ये आपण काय म्हणतो, तुम्हाला माहीत असेल, तुम्हाला जगाचा इतिहास हा एक सब्जेक्ट आहे, तर ज्यांचा हिस्ट्री झालेला असेल त्यांना बहुतेक माहीत असेल. बघा, सुरुवातीला काय होतं की आपण मॅक्झिमम युरोप कन्सिडर करू किंवा आपण जग कन्सिडर करू, कारण ह्या ज्या सर्व थिअरी आहे ह्या वेस्टर्न थिअरी आहे. वेस्टर्न थिअरी म्हणजे काय, युरोपमधल्या अमेरिकामधल्या शास्त्रज्ञांनी दिलेले थिअरी. आता हे जे वेस्टर्न वर्ल्ड होतं, म्हणजे पर्टिक्युलरली युरोपियन जे वर्ल्ड होतं ते आपण कन्सिडर करू. तर युरोपमध्ये सुरुवातीचा जो कालखंड होता, ज्याला आपण प्राचीन कालखंड म्हणणार, एन्शंट पिरियड, तर या प्राचीन कालखंडामध्ये, हा जो प्राचीन कालखंड होता, या प्राचीन कालखंडामध्ये धर्माचं महत्व अतिशय जास्त होतं. म्हणजे प्राचीन कालखंडातला जो समाज होता हा धर्मकेंद्री होता. येत्या लक्षात, धर्मकेंद्री म्हणजे काय, तर हे ज्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी आपल्याला दिसत आहेत, मग ज्या काही फिजिकल गोष्टी आपल्याला दिसत आहेत, किंवा सूर्य आहे, चंद्र आहे, दिवस रात्र हे कन्सेप्ट आहे, किंवा वेगवेगळे ऋतू आहेत, पर्जन्य आहेत, किंवा झाडे आहे, प्राणी आहे, हे जे काही दिसत आहे, तर ह्या सर्वांचा स्रोत किंवा ह्या सर्वांची उत्पत्ती ही देवाने केली आहे असा कन्सेप्ट होता. ही कोणी तयार केली आहे, देवाने. का बरं, कारण तेव्हाचा समाज हा धर्मकेंद्री होता, म्हणजे धर्म केंद्रस्थानी होता, त्यामुळे महत्व पण रिलिजियस गोष्टींना जास्त होतं. मग असं असल्यामुळे यांनी काय म्हटलं, किंवा तेव्हा जी धारणा होती ती धारणा काय होती, तर तिला एक प्रॉपर नाव आहे, दॅट इज जिओसेंट्रिझम. याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, जिओसेंट्रिझम. जिओसेंट्रिझम म्हणजे काय, भूकेंद्री. भूकेंद्री म्हणजे काय, आता ही संकल्पना काय असते बघा, भूकेंद्री संकल्पना म्हणजे काय, तर तेव्हाच्या प्राचीन युरोपमधल्या लोकांची अशी धारणा होती की पृथ्वी जी आहे, ज्या ग्रहावर आपण राहतो, तो ग्रह हा प्रमुख ग्रह आहे, तो ग्रह केंद्रस्थानी आहे, आणि बाकीचे जे ग्रह आहेत ते ग्रह या पृथ्वीभोवती फिरतात. म्हणजे काय, केंद्रस्थानी पृथ्वी आहे, पृथ्वी ही स्थिर आहे, म्हणजे ती एका ठिकाणी स्थायी आहे, आणि सूर्य जो आहे, प्रमुख ग्रह म्हणजे कोण, सूर्य, ज्याच्यापासून उष्णता मिळते, हा सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, अशी संकल्पना होती. त्याला आपण म्हणतो जिओसेंट्रिझम, म्हणजेच भूकेंद्री संकल्पना. मग आता त्यानंतर काय झालं बघा, नंतर हळूहळू सायन्स डेव्हलप झालं. मग सायन्स डेव्हलप झाल्यानंतर बघा, थोडंफार धर्माचं महत्व कमी झालं, आणि ज्या गोष्टींचं निरीक्षण करण्यात आलं, अभ्यास करण्यात आलं, तेव्हा मग लक्षात आलं की पृथ्वी ही केंद्रस्थानी नाही आहे, तर केंद्रस्थानी कोण आहे, केंद्रस्थानी हा सूर्य आहे, जो स्थिर आहे. आणि मग पृथ्वी काय करते, तर पृथ्वी आणि पृथ्वीसारखे अनेक ग्रह हे सूर्याभोवती फिरतात. म्हणजे आता केंद्रस्थानी कोण झालं, तर केंद्रस्थानी झालं सूर्य. म्हणून या कन्सेप्टला मग म्हणतात हेलिओसेंट्रिझम. हेलिओसेंट्रिझम म्हणजे सूर्यकेंद्री संकल्पना. येत्या का लक्षात, अशी विचारधारा होती. मग आता आपण का शिकतोय हे, कारण आपल्याला हेच महत्वाचं आहे थिअरीसाठी. बघा कसं, तर मी तुम्हाला सांगते, आता आपण विश्वाची निर्मिती कशी झाली याचे सिद्धांत बघणार आहे, याच्या थिअरी बघणार आहे. तर ज्या थिअरी सुरुवातीच्या कालखंडामध्ये तयार झालेल्या आहे, म्हणजे जवळपास आपण असं म्हणू की 15व्या शतकापर्यंत, कुठपर्यंत, 15व्या शतकापर्यंत ज्याही विश्वनिर्मितीचे गृहीतके आले किंवा थिअरी आली, तर ह्या सर्व संकल्पना जिओसेंट्रिझमच्या आहे, म्हणजेच भूकेंद्रीच्या आहे. म्हणजे यांचा जो मेन फोकस आहे तो कशावर आहे, पृथ्वी कशी निर्माण झाली, यांचा फोकस हा कशावर आहे, पृथ्वी कशी निर्माण झाली. का बरं असा फोकस असणार आहे, कारण ज्या पद्धतीची धारणा होती किंवा ज्या पद्धतीची माहिती शास्त्रज्ञांपर्यंत होती, तर त्यांची धारणा काय होती की जिओसेंट्रिझम आहे, म्हणजेच प्रमुख ग्रह कोण आहे, पृथ्वी आहे. तर मग आपल्याला जर विश्वाची निर्मिती कशी झाली हे शोधायचं असेल, तर आपण कशाच्या निर्मितीवर फोकस करायला पाहिजे, पृथ्वीच्या निर्मितीवर फोकस करायला पाहिजे. त्यामुळे 15व्या शतकापर्यंत ज्याही थिअरी देण्यात आला, तर त्यांचा फोकस हा विश्वाची निर्मिती कशी झाली हा नव्हता, सूर्याची निर्मिती कशी झाली हा देखील नव्हता, तर त्यांचा फोकस होता पृथ्वीची निर्मिती कशी झाली. ठीक आहे, त्यामुळे त्यांनी सूर्याला पाहिजे तेवढं महत्व दिलं नाही, किंवा सूर्य कधी तयार झाला हा त्यांचा फोकसच नव्हता. त्यांचा सोलली फोकस कोणता होता, पृथ्वी. पण नंतर म्हणजे जवळपास 16व्या शतकापासून, आता 16वं शतक म्हणजे काय, तर तुम्हाला माहित असेल युरोपमध्ये 16व्या शतकामध्ये कोपर्निकस आले, गॅलिलिओ आले, केपलर आले, आणि ह्या लोकांनी ही गोष्ट सिद्ध केली की
सूर्य हा उष्णतेचा प्रमुख स्रोत आहे जो केंद्रस्थानी आहे आणि पृथ्वी ही काय करते, त्याच्या अवतीभोवती फिरते. जेव्हा या लोकांनी हे सिद्ध केलं तेव्हा सूर्यकेंद्री संकल्पना आली. मग सूर्यकेंद्री संकल्पना आल्यानंतर इथनं पुढे ज्या काही थेरी देण्यात आल्या विश्वनिर्मितीच्या, त्यांचा फोकस होता मग सूर्यांची निर्मिती कशी झाली, किंवा आपण असंही म्हणू शकतो की त्यांचा फोकस होता मग विश्वाची निर्मिती कशी झाली. म्हणजे आता यांनी बाय डिफॉल्ट कन्सिडर केलं नाही की सूर्य असणारच किंवा बाकी ग्रह असणारच. यांनी फोकस कशावर केला की सूर्य कसा तयार झाला किंवा विश्व कसं तयार झालंय. तर म्हणून आपण अशा पद्धतीचं वर्गीकरण करतो. येत आहे का लक्षात? तर आपल्याला काय बघायचं आहे, विश्वनिर्मितीचे सिद्धांत. तर विश्वनिर्मितीचे सिद्धांताचे 2 पार्ट करतो आपण, अर्लियर थेरी आणि मॉडर्न थेरी. म्हणजेच प्राचीन सिद्धांत आणि आधुनिक सिद्धांत. मग प्राचीन सिद्धांतांमध्ये आपण बघतो की पृथ्वीची निर्मिती कशी झाली हा प्राईम फोकस होता, आणि आधुनिक सिद्धांतांमध्ये आपण बघतो की सूर्याची किंवा विश्वाची निर्मिती कशी झाली हा आपला प्राईम फोकस होता. मग आता आपल्याला कोणत्या कोणत्या थेरी इम्पॉर्टंट आहे बघा. तर याबद्दल अनेक थेरी आहे, तर ज्यांचा जिओग्राफी ऑप्शनल आहे, म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट आहे, त्यांना तर हे फार डिटेलमध्ये आहे. पण आपल्याला जीएस साठी हे इतकं डिटेल नाही आहे. आपल्याला जे इम्पॉर्टंट थेरी आहे त्या आपल्याला विथ एक्सप्लेनेशन आहे. बाकी तुम्हाला फक्त नावं लक्षात ठेवायची आहे की कोणती थेरी कोणी दिली आहे. तर आपल्याला अर्लियर थेरीमध्ये 2 थेरी बघायचं आहे. त्यामधली पहिली थेरी आहे ती आहे नेब्युलर हायपोथेसिस. आता बघा, मी तुम्हाला इंग्लिश नावच सांगते कारण अनेक ठिकाणी अनेक रेफरन्स बुकमध्ये मराठी नावं वेगवेगळी आहेत. तर तुम्ही जे रेफरन्स बुक रेफर करतायत किंवा तुम्ही ज्या नोट्स रेफर करतायत त्यामध्ये जो मराठी शब्द दिलेला असणार तो तुम्ही रेफर करू शकता. पहिले आपल्याला बघायचं आहे नेब्युलर हायपोथेसिस, आणि त्यानंतर आपल्याला दुसरं बघायचं आहे प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस. ठीक आहे, किंवा यालाच दुसरं एक नाव आहे, अल्टरनेट नेम, बायनरी थेसिस. येत्या लक्षात? हे 2 थेरी आपल्याला अर्लियर थेरीमध्ये कन्सिडर करायचे आहे. आणि इकडे मॉडर्न थेरीमध्ये आपल्याला कोणत्या 2 कन्सिडर करायच्या आहेत, तर बघा, पहिली आहे बिग बँग थेरी, ले मात्रे यांची, आणि त्यानंतर दुसरे आपल्याला इम्पॉर्टंट बघायचं आहे ते म्हणजे स्टेडी स्टेट थेरी, स्थिर अवस्थेचा सिद्धांत. म्हणजे एकंदरीत आपल्यासाठी 4 थेरी ज्या आहे त्या इम्पॉर्टंट आहेत. 2 अर्लियर आहे, तर या दोन्ही थेरींचा फोकस काय असणार आहे, पृथ्वी कशी तयार झाली. आणि ह्या 2 थेरी आहे यांचा फोकस काय असणार आहे की विश्व कसं तयार झालं किंवा सूर्य कसा तयार झाला, हा यांचा फोकस असणार आहे. तर 1 बाय 1 आपण आता ह्या थिअरी डिस्कस करू. बघा, पहिली आपल्याला आहे नेब्युलर हायपोथेसिस. तर नेब्युलर हायपोथेसिस मध्ये काय काय आहे, बघा, ही जी साईडची डायग्राम आहे ही तुम्हाला कन्सिडर करायची आहे. आता नेब्युलर हायपोथेसिस मध्ये नेब्युलर हायपोथेसिस ही जी संकल्पना आहे ही कोणी दिली आहे, तर हे इमॅन्युएल कांट यांनी दिली आहे. सुरुवातीला ही जी संकल्पना आहे ही कोणी दिली, इमॅन्युएल कांट यांनी दिली, आणि नंतर 1796 मध्ये हे लॅप्लास यांनी रिवाइज्ड केले आहे. रिवाइज्ड केलाय म्हणजे काय, तर काही गोष्टी त्यांनी त्यामध्ये अपडेट केल्या, म्हणून या 2 व्यक्तींचं नाव आपण यांच्याशी जोडतो, इमॅन्युएल कांट आणि लॅप्लास. तर आता बघा, ही नेब्युलर हायपोथेसिस आहे, तर ही संकल्पना काय आहे. मी तुम्हाला सांगितलं की हे गृहीतके आहे. गृहीतके म्हणजे काय, तर त्यांनी एक अंदाज लावलेला आहे की अशा अशा पद्धतीने गोष्टी घडलेल्या असतील. तर मग आता नेब्युलर हायपोथेसिस म्हणजे काय, तर बघा त्यांनी काय कन्सिडर केलं, नेब्युलर, तर इथे एक शब्द येतो बघा तुम्हाला, दॅट इज नेब्युला. नेब्युला म्हणजे काय असते, तर सिंपल आपण याला म्हणू शकतो ढग, बरोबर आहे. पण आता हे ढग कशाचं आहे, तर हे ढग आहे डस्टचं, धुरीचं ढग. पण आता धूर म्हणजे कशाची, तर बघा आता यांचं म्हणणं काय होतं, यांचं म्हणणं होतं की सुरुवातीला काय झालं, अनेक छोट्या छोट्या पार्टिकल्स जे आहे, अगदी बारीक बारीक कण, तर या सर्व बारीक बारीक कणांचं धूर तयार झाला है ना, डस्ट तयार होती किंवा डस्ट होती तिथे. आणि त्यानंतर यामध्ये वेगवेगळे गॅसेस पण होते. त्यामधला प्रमुख गॅस होता हायड्रोजन आणि हेलियम. तर असे काही प्रमाणात गॅसेस होते, काही प्रमाणात असे बारीक बारीक कण होते, म्हणजेच त्याला डस्ट म्हणू आपण. तर हे असे सर्व पदार्थ एका साईडने होते बघा, हे इथे तुम्हाला दिसत असणार, हे असे तयार झाले किंवा हे असे पार्टिकल्स होते. मग हे पार्टिकल्स असताना हळूहळू हे जे पार्टिकल्स आहेत, जे बारीक बारीक कण आहेत,
जी डस्ट आहे ही डस्ट ही पार्टिकल्स एकमेकांच्या जवळ यायला लागले, म्हणजे यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते कमी व्हायला लागलं आणि हे जवळ यायला लागले. हे जवळ आल्यानंतर त्यांचा एक नेब्युला तयार झाला. नेब्युला तयार झाला म्हणजे काय, ढग तयार झाला. म्हणजे आता जे आपल्याला दिसते ना ढग, तर तशा प्रकारचा एक पदार्थ तयार झाला सेम ढगांसारखा, पण ते कशाचं होतं, तर ते होतं या डस्ट पार्टिकल्सचं, जे छोटे छोटे जे कण आहेत त्यांचा तो ढग होता. हा नेबुला तयार झाला. आता नेबुला तयार झाल्यानंतर बघा तुम्हाला इथे दिसणार अशा प्रकारचा नेबुला तयार झाल्यानंतर हे जे पार्टिकल्स आहे हे थोडेफार एकमेकांच्या जवळ आले, म्हणजे आधीपेक्षा हे थोडे एकमेकांच्या जवळ आले. हे एकमेकांच्या जवळ आल्यानंतर बघा यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार झाला. तेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध लागलेला नव्हता, म्हणून आपण त्याला काय म्हणणार, फोर्स ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा बल किंवा आकर्षण बल तयार झालं, म्हणजे एकमेकांकडे अट्रॅक्ट होण्याचा जो फोर्स आहे तो तयार झाला. आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार झाल्यामुळे काय होणार, हे जे पार्टिकल्स आहे हे पार्टिकल्स परत एकमेकांच्या जवळ येणार. तर बघा हे परत एकमेकांच्या जवळ यायला लागले आणि हे जसे जवळ यायला लागले यांचं कॉम्पॅक्शन व्हायला लागलं. कॉम्पॅक्शन म्हणजे काय, ते एकदम घट्ट झाले, एकमेकांच्या जवळ आले. बघा दिसतंय का, आणि नंतर परत हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत गेला, तर जे मॅक्झिमम पार्टिकल्स आहेत ते मॅक्झिमम पार्टिकल्स सर्वात जास्त कॉम्पॅक्ट झाले एका सेंटरमध्ये, म्हणजे तो झाला हा सेंटर. दिसतोय का, हा सेंटर म्हणजे काय की मॅक्झिमम पार्टिकल इथे काय झालेले आहे, कॉम्पॅक्ट झालेले आहे, एकदम डेन्सली कॉम्पॅक्ट आहे, जवळ आहे, घट्ट आहे. मग आता हे जो एक डेन्स तयार झाला किंवा ही जी ऑब्जेक्ट तयार झाला याला म्हटलं गेलं मग पृथ्वी. पृथ्वी म्हणजे काय, तर हा झाला मेन ग्रह जो छोट्या पार्टिकल्स एकदम कॉम्पॅक्शन होऊन तयार झालेला आहे. आणि नंतर काय, तर जे बाकीचे पार्टिकल्स आहे उर्वरित, हे पार्टिकल्सचे पण देखील बारीक ग्रह तयार झाले जे याच्या भोवती फिरायला लागले. आणि ते त्याच्या भोवती का फिरायला लागले, कारण फोर्स ऑफ अट्रॅक्शन होता. आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन मॅक्झिमम कुठे असणार, जो ग्रह सेंटरमध्ये आहे. सेंटरमध्ये जो ग्रह आहे त्यालाच त्यांनी काय म्हटलं, पृथ्वी. म्हणजेच काय, तर सिंपल त्यांचा कन्सेप्ट होता. पहिले सगळ्या पार्टिकलची अशी धूर होती, डस्ट होती, ते पार्टिकल्स एकमेकांच्या जवळ यायला लागले. जवळ आल्यानंतर त्यांचे असे ढग तयार झाला, त्याला त्यांनी म्हटलं नेबुला. जसं नेबुला तयार झाला लगेच फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार झाले, सर्व पार्टिकल्स आणखी जवळ यायला लागले, ते कंडेन्स झाले, ते घट्ट झाले, जवळ आले. त्यानंतर जो सेंटरमध्ये आहे तो सर्वात मोठा ग्रह तयार झाला, जो फार कॉम्पॅक्ट होता, त्याची घनता फार जास्त होती, ज्याचे फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण जास्त होता. तर हा सेंटरमध्ये तयार झाला आणि बाकी जे पार्टिकल्स आहे जे सुरुवातीला फार दूर होते, येते का लक्षात, तर ते आजूबाजूला कॉम्पॅक्ट होऊन या मेन जो ग्रह आहे त्याच्या अवतीभोवती फिरायला लागले. आणि असं करत अल्टिमेटली हे जे विश्व आहे हे तयार झालं. विश्वाच्या सेंटरमध्ये कोण असणार, तर विश्वाच्या सेंटरमध्ये पृथ्वी होती आणि आजूबाजूला जे आहे हे असे विविध ग्रह रोटेट व्हायला लागले, म्हणजेच फिरायला लागले. तर अशा प्रकारे विश्वाची निर्मिती झाली आहे किंवा अशा प्रकारे पृथ्वीची निर्मिती झाली आहे. हे कोणी सांगितलं, तर हे नेब्युलर हायपोथेसिसने सांगितलं, जे सांगितलं इमॅन्युएल कांट यांनी. ठीक आहे. मग आता बघा यामध्ये 2 ते 3 गोष्टींवर आपण टीका करू शकतो किंवा 2 ते 3 गोष्टींचा यामध्ये लिमिटेशन्स आहे. लिमिटेशन्स कुठला आहे, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हे विश्व संदर्भात लागू करू शकत नाही. का नाही, कारण यांनी काय म्हटलं, सेंटरमध्ये पृथ्वी तयार झाली, तर इन रियालिटी सेंटरमध्ये पृथ्वी आहे का, नाही, हा एक मुद्दा आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा, आता यांनी म्हटलं विश्वाची निर्मिती कशी झाली सांगतोय आपण, तर विश्व तयार होण्याच्या आधी तर काहीच नसायला पाहिजे ना, एम्प्टी स्पेस. तर मग यांनी ऑलरेडी बाय डिफॉल्ट अजून कसं केलं की तिथे डस्ट आहे. येत्या का लक्षात, जर काहीच नाही आहे तर ही डस्ट जी आहे किंवा हे जी धूर म्हणतोय आपण, हे कशी काय आली किंवा ही डस्ट कुठल्या पदार्थांची होती, हे कुठनं आली हे पण एक्सप्लेन केलं नाही आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे म्हणताय की फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार झाला, तर हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झॅक्टली कसा तयार झाला, केवळ 2 पार्टिकल एकमेकांच्या जवळ असल्याने फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार होतो का, हे प्रॉपरली एक्सप्लेन केलं गेलं नाही. आणि त्यानंतर मग जे बाकी ग्रह तयार झाले ते बाकी ग्रह लंबवर्तुळाकार कक्षेमध्येच या मेन ग्रहाच्या अवतीभोवती का फिरतायत, हे गोष्ट देखील हे जे हायपोथेसिस आहे, ही जी थिअरी आहे, ही प्रॉपरली एक्सप्लेन करू शकली नाही. म्हणजे आपण काय म्हणणार की यांनी जो एक अंदाज सांगितलेला आहे की अशा अशी गोष्ट घडलेली असणार, हे तर ठीक आहे, पण यामध्ये ह्या बाकी ज्या गोष्टी आहेत त्या प्रॉपरली एक्सप्लेन केल्या गेल्या नाही किंवा ह्या प्रॉपरली सांगितल्या गेल्या नाही की गोष्टी अशा का घडल्या, एक काय टाइम पिरियड असणार आहे यांचा, किंवा मग हे येत आहे का लक्षात, फोर्स ऑफ अट्रॅक्शन का जनरेट झालं,
हे प्रॉपरली या नेब्युलर हायपोथेसिसमध्ये एक्सप्लेन केल्या गेलं नाही. आता त्यामुळेच बघा मग नवीन दुसरे सायंटिस्ट आले ज्यांनी या थेरीला थोडं मॉडिफाय केलं. ज्याचे जे लिमिटेशन्स होते तर त्या लिमिटेशन्सलाच मॉडिफाय केलं. ती थेरी आहे प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस. म्हणजे ही काय करणार, नेब्युलर हायपोथेसिसला थोडंफार अपडेट करणार. प्लॅनेटेसिमल हायपोथेसिस. आता ही थेरी कोणी दिली, तर ही थेरी दिलेली आहे चॅम्बरलिन अँड मॉल्टन. चॅम्बरलिन अँड मॉल्टन यांचं थेरी आहे ही. आता बघा जे काही लिमिटेशन्स होते किंवा ज्या काही टीका नेब्युलर हायपोथेसिसवर करण्यात आल्या तर त्या थोड्याफार गोष्टीला कव्हर करण्याचा प्रयत्न या थेरीमध्ये करण्यात आला. मग आता यांनी काय लॉजिक सांगितलं बघा की विश्वाची निर्मिती कशी झाली असणार, तर त्यांनी सेम म्हटलं की सुरुवातीला 2 ग्रह होती, त्याला त्यांनी स्टार म्हटलं. ग्रहांना नावं नाही दिली, त्यांनी काय म्हटलं, स्टार. म्हणजे सुरुवातीला 2 स्टार आहेत, तर एक हा स्टार असं कन्सिडर करू आपण. एक जो स्टार आहे तो एकदम स्ट्रॉंग होता. स्ट्रॉंग म्हणजे काय, ज्याची स्ट्रेंथ फार जास्त होती, ज्याची घनता जास्त होती आणि जो आकाराने देखील मोठा होता. तर असा एक स्ट्रॉंग स्टार होता. आणि एक दुसरा त्याच्या कंपॅरिझननी हा एक छोटा किंवा एक वीक स्टार आपण कन्सिडर करू, ज्याची घनता कमी आहे, ज्याचं वजन कमी आहे, ज्याचा आकारही कमी आहे, याच्या कंपॅरिझनमध्ये असे 2 स्टार होते. आणि हे जे स्टार आहेत, हे जे ग्रह आहेत, हे रँडमली फिरायचे. म्हणजे हे रँडमली काय व्हायचे, रोटेट व्हायचे. आता हे फिरत असताना म्हणजे अवकाशात जेव्हा हे फिरत होते स्पेसमध्ये, तेव्हा हा जो स्टार आहे, हा स्टार इथे होता आणि हा जो दुसरा छोटा स्टार आहे ज्याला आपण स्टार 2 म्हणू, हा स्टार असा फिरत आलाय इकडनी फिरत आल्यानंतर तो जो आहे हा स्ट्रॉंग स्टारला धडकला. म्हणजेच काय, तर सिंपल या 2 स्टारची काय झाली, धडक झाली. म्हणजे त्यांचं कोलिजन झालं, कोलाइड झाला. हा कोलाइड झाल्यानंतर हा इकडे असा निघून गेला. बघा इथे ॲरो दिलाय. म्हणजेच काय, तर हा जो स्टार आहे हा असा इकडनं कुठनं आला, याला धडकला आणि धडकून तो इकडे निघून गेला. पण आता ही जी धडक आहे, ही जी कोलिजन आहे, हे एवढं जास्त स्ट्रॉंग होतं की बघा हा जो एक सुरुवातीचा स्टार आहे याचा काही जो भाग आहे हा भाग याच्यापेक्षा वेगळा निघाला असा. इथे का म्हणजे सिंपल लॉजिक आहे बघा. एखादी ही गोष्ट अशी आहे, याला जर एखादी दुसरी गोष्ट येऊन धडकली तर याचा जो काही भाग आहे हा असा तुटणार नाही यापेक्षा, आणि याचे छोटे छोटे असे पार्टिकल्स किंवा डस्ट असे बाहेर निघणार. तर सेम इथं झालं की ह्या स्टारच्या धडकेमुळे याचा जो काही भाग आहे हा भाग यापासून वेगळा झाला, असं त्याचं धूर तयार झाले, याचा त्याचा डस्ट जो आहे तो तयार झाला. आणि हा डस्ट तयार झाल्यामुळे बघा ऑलरेडी याच्यामध्ये जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतं, तर या फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे ही जी डस्ट आहे किंवा याच स्टारचे जे पार्टिकल्स आहेत हे सर्व पार्टिकल्स इथेच राहिले असे. नंतर याच पार्टिकल्समध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन झाल्यामुळे, यांच्यामध्ये कॉम्पॅक्शन झाल्यामुळे असे बघा इथे छोटे छोटे स्टार तयार झाले. दिसत आहेत का. आणि हे जे स्टार आहेत हे स्टार फार दूर निघून नाही गेले का, कारण फोर्स ऑफ अट्रॅक्शन होतं. तर हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्यामुळे हे जे स्टार आहे हे स्टार याच मेन स्टार्सच्या अवतीभोवती जे आहेत हे फिरायला लागले. आणि असं करत करत हे जे आपल्याला ग्रहमाला दिसते किंवा ज्याला आता सध्या तर आपण ग्रहमालाच म्हणू, तर ही अशी ग्रहमाला तयार झाली. म्हणजेच काय, विश्व तयार झालं. बघा मग हा जो मेन स्टार आहे तर यामध्ये एक्झॅक्टली पृथ्वीला केंद्रस्थानी ठेवण्यात आलं. म्हणजेच काय, तर मेन म्हणजे पृथ्वी, आणि पृथ्वीपासून एक धडक झाली. धडक झालेतून या धडकेतून नवीन जे ग्रह आहेत ही ग्रह निर्माण झाले असं सांगणारं हे काय होतं, एक हायपोथेसिस होतं. म्हणजे बघा जे काही प्रॉब्लेम्स किंवा जे काही टीका लिमिटेशन्स नेब्युलर हायपोथेसिसमध्ये होत्या हे कव्हर करण्यात आलं. म्हणजे इथे यांनी काय एक्सप्लेन केलं की डस्ट कुठनं आली. तर बघा ही जी डस्ट आहे ही डस्ट म्हणजे काय, तर ऑलरेडी एका ग्रहाचाच तो काय आहे, डस्ट आहे. मग 2 ग्रहांची काय झाली, एकमेकांना टक्कर झाली किंवा ते कोलिजन झालं. म्हणून बघा इंग्लिशमध्ये हे जे प्लॅनेट, आपण ग्रहांना प्लॅनेट म्हणतो ना, तर प्लॅनेट आहे म्हणून त्याला प्लॅनेटेसिमल असं पण म्हटलं जाते. किंवा यामध्ये 2 ग्रहांचं कोलिजन इन्क्लूड आहे, 2 ग्रहांची धडक आहे. तर 2 म्हणजे बायनरी, म्हणून याला बायनरी थेरी पण म्हणतात. बायनरी म्हणजे 2, तर 2 ग्रहां आहे यामध्ये, म्हणून यांना काय म्हणणार, बायनरी थेरी पण म्हणणार. तर अशी हे चॅम्बरलिन आणि मॉल्टन यांनी दिलेली थिअरी आहे. पण आता बघा परत यामध्ये देखील लिमिटेशन्स आहे. कोणते, की जर तुम्ही सांगताय की ग्रह कसे तयार झाले, पण हे सांगत असतानाच तुम्ही ऑलरेडी अज्युम करताय की तिथे ग्रह होता, तर हे थोडी एक आयरनी क्रिएट करणार आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगते की रिमोट कसं तयार झालं, पण हे सांगताना मी तुम्हाला म्हणते की ऑलरेडी पहिलेच एक रिमोट होतं.
तर हे थोडं आयरनी आहे, त्यामुळे आपण ही पण फारशी कन्सिडर करत नाही. पण ह्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे, तर तुम्हाला दोन्ही थेरी लक्षात ठेवायच्या आहे. नेब्युलर हायपोथेसिस पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट आहे. तर हे दोन होत्या ज्या अर्लियर थेरी होत्या, ज्यांचा फोकस हा केवळ पृथ्वी निर्मिती कशी झाली यावर होता. त्यानंतर जे मॉडर्न थेरी आल्या, त्या मॉडर्न थेरीमध्ये बघा सर्वात इम्पॉर्टंट जी थेरी आहे ती आहे बिग बँग थेरी. मग आता बिग बँग थेरी म्हणजेच काय, तुम्ही 11th-12th किंवा तुम्ही स्कूलमध्ये हे ऑलरेडी शिकलेले असणार. बिग बँग थेरी, बिग बँग थेरी कोणी दिलेली आहे, याला युनिव्हर्सल एक्सपांडिंग थेरी पण म्हणतात. युनिव्हर्स एक्सपांडिंग थेरी, युनिव्हर्स एक्सपांडिंग थेरी का म्हणतो आपण याला, कारण याची जी मेन आयडिया आहे ती ही मेन आयडियाच ती आहे. ही कोणी दिली, तर ही ले मात्रे यांनी दिलेली आहे. ले मात्रे या सायंटिस्टनी बिग बँग थेरी दिलेली आहे. बिग बँग थेरी म्हणजे काय, तर त्यांचं म्हणणं असं होतं सिंपल, की जी विश्वाची निर्मिती झाली आहे, ह्या विश्वाची निर्मिती बिलकुल एक सिंपल छोटी गोष्ट जी आहे, टायनी बॉल, या बॉल पासून झालेली आहे. म्हणजे आज जे आपण म्हणतो की विश्व म्हणजे काय, की असंख्य तारे, ग्रह, जे काही आपल्याला दिसून येते, हे जे एवढं मोठं विश्व आहे हे कशापासून तयार झालेलं आहे, तर एक छोटा टायनी बॉल पासून तयार झाला आहे. म्हणजेच काय, तर एकदम एक अणू असते ना, ॲटम, या ॲटम पासून. मग त्यांनी काय म्हटलं, की हा एक ॲटम आहे, एक छोटा ॲटम होता, या ॲटम मध्ये इन्फायनाईट एनर्जी होती, यामध्ये इन्फायनाईट रिॲक्शन घडत होत्या. हे आपण एक्सप्लेन नाही करू शकत, म्हणून इन्फायनाईट त्यांनी सांगितलं. आता हे इन्फायनाईट एनर्जी असल्यामुळे, रिॲक्शन असल्यामुळे याचा विस्फोट झाला. याचा काय झाला, विस्फोट झाला. आणि विस्फोट झाल्यानंतर याचं जे मटेरियल आहे ही सर्वीकडे दूर पसरलं. ते मटेरियल काय झालं, सर्वीकडे दूर पसरलं. आणि दूर पसरल्यानंतर ही जी प्रोसेस आहे, म्हणजे याचे जे पार्टिकल्स आहेत छोटे छोटे, हे पार्टिकल्स डस्ट पुढे जाऊन काय झाले, अशा पद्धतीने पसरले. आणि यातनं कशाची निर्मिती झाली, तर यातनी युनिव्हर्सची निर्मिती झाली. म्हणजेच कशाची निर्मिती झाली, विश्वाची. मग हे जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत, हे पार्टिकल्स म्हणजेच आजचे जे आपल्याला असंख्य ग्रह तारे जे दिसत आहेत, हे तारे. त्या काय लक्षात. मग यांचं म्हणणं काय होतं बघा, अशी डायग्राम आहे. म्हणजे काय, की हा छोटा बॉल आहे, हा जेव्हा विस्फोट झाला तेव्हा याचे पार्टिकल्स, याच्या पार्टिकल्स पासून परत पार्टिकल्स, असा असा याचा काय होत गेला, हे वाढत गेलं. हा याचा विस्तार होत गेला, हे कॉन्स्टंटली एक्सपांड होत गेलं. म्हणून याला अल्टरनेट नाव पण त्याचं आहे, युनिव्हर्स एक्सपांडिंग थेरी. म्हणजेच काय, की याचं काय होत आहे, कॉन्स्टंटली एक्सपांड होत आहे युनिव्हर्स, म्हणजे अजून अजून युनिव्हर्स काय होत आहे, वाढतंय. तर ही अशी एक्सप्लेन करणारी थेरी आहे बिग बँग थेरी. म्हणून बघा, यांनी म्हटलं की खूप हजारो वर्षाआधी हे एक्सप्लोजन झालं. या एक्सप्लोजनमधून ट्रिमंडस अमाऊंटची एनर्जी बाहेर आली. त्या एनर्जीमधून आणि त्या पार्टिकलमधूनच आज आपल्याला हे वेगवेगळे ग्रह तारे दिसतात. रॅदर ह्या ज्या गॅलेक्सीज आहे, ह्या असंख्य गॅलेक्सीज म्हणजे आकाशगंगा तयार झाले. या आकाशगंगामध्ये खूप जास्त किंवा अतिशय असं 10,000 अशा ज्याला आपण म्हणतो ना सूर्य, तसे सूर्य आहे, सूर्यांचे ग्रह आहे. म्हणजे असं संपूर्ण विश्व हे तयार झालं. मग या थेरीचा कोर काय होता बघा, या थेरीचा कोर होता ते म्हणजे एक्सपान्शन. एक्सपान्शन म्हणजे काय, की जो विस्तार होतोय, तर तो विस्तार कोणाचा होतोय, हा फोकस होता. तो बघा, यांचा जो कोर आहे तो होता, म्हणजे बिग बँग थेरीचा कोर, की विस्तार हा विश्वाचा होतोय. म्हणजे ज्या स्पेसमध्ये हे सर्व गोष्टी आहेत, या गोष्टींचा विस्तार होतोय. ज्या प्लॅटफॉर्मवर हे सगळे आहे त्याचा विस्तार होतोय, ग्रहांचा विस्तार होत नाहीये. म्हणजेच काय, तर ग्रहांची म्हणजे ग्रहांचा विस्तार होतोय. एकच मिनिट, आपल्याला इथं म्हणायचं काय, विस्तार कशाचा होतोय, बघा ग्रहांचा स्वतःचा, म्हणजे आता हा ग्रह आहे सपोज, तर या ग्रहाचा जो आकार आहे हा ॲज इट इजच आहे. पण हे आपल्याला आता मोठे मोठे दिसत आहेत, दूर दूर दिसत आहेत का, कारण हे ज्या मीडियमवर होते त्याचा विस्तार होतोय. मग मीडियमवर म्हणजे काय, तर विश्व. मग खालचं जे माध्यम आहे ते दूर दूर सरकल्यामुळे, म्हणजे मला सांगा, सुरुवातीला माझा हात हे माध्यम आहे, या हातावर ठेवलाय, तर ह्या दोन ऑब्जेक्ट मधलं अंतर बघा कमी आहे. ऑब्जेक्ट मधलं अंतर कमी असल्यामुळे हे ऑब्जेक्ट पण छोटे छोटे दिसत आहेत. आता काय होणार, ह्या माध्यमचा विस्तार होणार, म्हणजे माझा हात लांबणार. हात लांबल्यानंतर काय होणार, ह्या दोन, सपोज असं कन्सिडर करू, ह्या दोन गोष्टी दूर दूर जाणार. ह्या दोन गोष्टी दूर गेल्यानंतर काय होणार, ही ऑब्जेक्ट आपल्याला मोठं अपिअर होणार. तर असा विस्तार कशाचा झालेला आहे, विश्वाचा झालेला आहे, असं बिग बँग थेरीचं स्पेक्युलेशन आहे. मग त्यासाठी त्यांनी बघा ही डायग्राम कन्सिडर करा, हे एक्झाम्पल दिलं. आता तुम्ही याला एक बलून कन्सिडर करा, फुगा. तर फुग्यावर आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला बघा
जर फुग्यामध्ये हवा नाही आहे, हा बलून आहे, तर यामध्ये तुम्ही 2 डॉट ड्रॉ करा. ठीक आहे, एक येलो कलरचा डॉट आणि एक ब्ल्यू कलरचा डॉट, आणि हा एवढ्या डिस्टन्सने. ठीक आहे, त्यानंतर मग आता आपण काय केलं की हे जे बलून आहे, या बलूनमध्ये आपण एअर ब्लो केली, म्हणजे हा बलून आपण फुगवला, यामध्ये हवा तयार. तर हा बलून असा होणार. मग हा बलून असा झाला म्हणजेच काय, माध्यम हे वाढलं. मग माध्यम वाढल्यानंतर मला सांगा, हे जे 2 डॉट होते, हे 2 डॉट आता आपल्याला इथेच दिसणार आहे का? नाही, हे 2 डॉट आपल्याला काही अंतराने दिसणार आहे. म्हणजे ओरिजिनली आपण जेव्हा ड्रॉ केलं होतं तेव्हा त्यांचं डिस्टन्स हे कमी होतं, आता मात्र त्यांचं डिस्टन्स काय झालेलं आहे, वाढलेलं आहे. याचा अर्थ असा आहे का की डॉट आपण नवीन काढले? नाही, डॉट तर तेच आहे. म्हणजे ऑलरेडी जे ग्रह आहे ते त्याच डिस्टन्सवर होते, पण ज्या माध्यमावर ते आहे ते माध्यम वाढल्यामुळे त्यांचं काय झालं, एक्सपान्शन झालं. असं कोणाचं म्हणणं होतं? तर हे म्हणणं होतं बिग बँग थेरी यांचं, किंवा ही थेरी जी आहे ती होती बिग बँग थेरी. मग आता बघा, यावर टीका करण्यासाठी किंवा याला एक अपडेट म्हणूनच नवीन थेरी आलेली आहे, त्याला म्हणतो आपण स्टेडी स्टेट थिअरी. स्टेडी स्टेट थिअरी म्हणजे काय, स्थिर अवस्थेचा सिद्धांत, जो कोणी दिलेला आहे, होले यांनी दिलेला आहे. हा कन्सेप्ट कोणाचा आहे? होले यांचा कन्सेप्ट आहे. आता होले यांचा कन्सेप्ट काय आहे तर बघा, त्यांनी सेम म्हटलं की एका सिंगल ॲटम पासून किंवा एका टायनी बॉल पासून विश्वाची निर्मिती झाली आहे, हे त्यांना मान्य आहे. फक्त त्यांना मान्य काय नाही आहे, हा कन्सेप्ट विस्तारचा जो कन्सेप्ट आहे एक्सपान्शनचा, तो त्यांनी काय म्हटलं की हे जे डिस्टन्स वाढतंय, हे डिस्टन्स वाढत नाही आहे, उलट हे ॲज इट इज स्थिर आहे. म्हणजे विश्वाचा विस्तार जरी होतोय तरी 2 ग्रहांमधलं जे अंतर आहे हे मात्र काय आहे, कायम आहे. म्हणजे इथे बघा, इथे तुम्हाला दिसणार की यांचं पण अंतर वाढलं. हे काय म्हणताय की यांचं अंतर नाही वाढलं, हे सर्व काय आहे, स्थिर आहे. म्हणजे विश्वामध्ये जेवढेही पदार्थ आहेत हे सर्वच्या सर्व पदार्थ कसे आहेत, स्थिर आहेत. म्हणून याला स्थिर अवस्थेचा सिद्धांत म्हणतात, जे याला त्यांनी काय केलं आहे, कॉन्ट्राडिक्ट केलेलं आहे. तर अशा बघा आपल्याला महत्त्वाच्या 2 थेरी आहे. आता राज्यसेवा जर आपण कन्सिडर केली तर आपल्याला हे फार डिटेलमध्ये किंवा एक्झॅक्ट प्रोसेस असलं वगैरे आपल्याला विचारत नाही, आपल्याला फार तर फार जोड्या लावायला किंवा कोणती थेरी कोणी दिली हे आपल्याला विचारतात. पण तरी हे महत्त्वाचे आहे, त्यामुळे आपण हे कव्हर केलंय. प्लस आता जी आपली मेन्स आहे, राज्यसेवा मेन्स, हे डिस्क्रिप्टिव्ह आहे, रायटिंग आहे, तर अशा वेळेस चान्सेस आहेत की तुम्हाला नेब्युलर हायपोथेसिस जे आधी घेतलाय आपण, त्यावर प्रश्न विचारले जातील की एक्सप्लेन करा व्हॉट इज नेब्युलर हायपोथेसिस. एक मिनिट. ठीक आहे, तर आपल्याला लिहायचं आहे. मग अशा वेळेस आपल्याला हे विचारलं जाऊ शकते किंवा बिग बँग थेरी आपल्याला विचारल्या जाऊ शकते. तर ती बऱ्यापैकी आपण काय केलेली आहे, कव्हर केलेली आहे. मी तुम्हाला शॉर्टमध्ये सिम्पल लँग्वेजमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा आता तुम्हाला प्रिलिमसाठी मग काय करायचं आहे. तर प्रिलिमसाठी मी तुम्हाला इथे हे प्रॉपर एक टेबल दिला आहे, आणि या टेबलमध्ये ज्या थिअरी आहे आणि त्या थिअरी कोणत्या शास्त्रज्ञांनी दिली आहे हे सर्व मी या टेबलमध्ये मेन्शन केलेलं आहे. तर तुम्हाला फक्त तुमच्या या नोट्स अपडेट करायच्या आहे, आणि या नोट्समध्ये ह्या ज्या थिअरी आहे ह्या थिअरी ॲड करायच्या आहे, आणि हे पाठ करायचं आहे की कोणती थिअरी कोणी दिलेली आहे. प्लस यामध्ये मराठी नावे दिली आहे. बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी, विद्युत चुंबकीय सिद्धांत, हा कोणी दिला आहे तर हा हनस अल्फेन यांनी दिला. त्यानंतर बघा, डस्ट गॅस क्लाउड थिअरी, धूळ वायू मेघ सिद्धांत, हा वेझॅक यांनी दिलेला आहे. त्यानंतर कॉमेट्री कोलिजन हायपोथेसिस बफन यांचा आहे. स्टिफेड थेरी हे डॉक्टर बॅनर्जी यांची आहे. तर असे फक्त तुम्हाला जस्ट नावं लक्षात ठेवायचे आहे. तर तुम्ही लेक्चरमधनं स्क्रीनशॉट काढू शकता. अदरवाईज बघा, आपल्या अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल आहे, तर या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला याची PDF अवेलेबल होऊन जाईल, तर त्यामधून तुम्ही नोट्स अपडेट करू शकता. ठीक आहे, तर तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलंय मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुमची काही अडचण असतील, डाऊट असतील तर ते देखील मेन्शन करा. नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू.